नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मराठीच्या अलंकार, त्याचप्रमाणे वाक्याचे प्रकार आणि विविध विषयावरील PYQ घेऊन आपण आलेलो आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण वाक्यप्रकार यावर तसेच वर्णमाला या भागावर आपण आजची आपली PYQ घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखा. 4 प्रकार आहेत: मिश्र वाक्य, केवल वाक्य, विधानार्थी वाक्य आणि संयुक्त वाक्य. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, हा मिश्र वाक्याचा प्रकार आहे. येथे जे ते या संबंधी अनुसंबंधी सर्वनामांनी 2 वाक्य जोडलेली आहेत, ज्यात एक मुख्य वाक्य आहे आणि एक गौण वाक्य आहे. म्हणून हा प्रकार जो आहे हा मिश्र वाक्याचा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए मिश्र वाक्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. तू नियमित अभ्यास केलास तर नक्की यशस्वी होशील. क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा प्रकार ओळखा. आता बघ, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर जर तर यावरून अट किंवा संकेत दर्शवला आहे, म्हणून हे संकेतार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक ए संकेतार्थी वाक्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. खालीलपैकी विद्यार्थी वाक्य ओळखा. आता यामध्ये एक अशी सूचना दिलेली असते जी आपण विद्यार्थ्यांना देत असतो, है की नाही. क्रियापदाच्या शेवटी वे प्रत्यय असून त्यातून कर्तव्याचा बोध होतो, म्हणून पर्याय क्रमांक बी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत जावे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि हेच विद्यार्थी वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. पाऊस आला आणि मोर थुई नाचू लागला. या संयुक्त वाक्यामध्ये कोणतं उभयान्वी अव्यय वापरलेलं आहे? बघा, आता पाऊस आला आणि मोर थुई नाचू लागला, तर या ठिकाणी 2 क्रिया आहेत आणि 2 प्रधान वाक्य या ठिकाणी जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याला जोडण्याचं काम कोण करतंय? तर आणि हे उभयान्वी अव्यय काम करतंय, जे समुच्चयबोधक अव्यय म्हणून या ठिकाणी काम करत आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी समुच्चयबोधक हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. कारण का, तर आणि हे 2 प्रधान वाक्यांना जोडणारं समुच्चयबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय आहे. शक्यतो लक्षात घ्यायचं, जेव्हा 2 स्वतंत्र वाक्य जोडली जातात तेव्हा ते प्रधानत्व सूचक अव्यय असतं. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला येतं की प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. तर लक्षात घ्यायचं, संयुक्त वाक्य शक्यतो प्रधानत्व सूचक असतात आणि मिश्र वाक्य हे गौणत्व सूचक असतात. चला, या ठिकाणी पर्याय क्रमांक डी समुच्चयबोधक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न 5वा. मला चहा आवडतो या वाक्याचे नकारार्थी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे, पण अर्थ न बदलता. चला बघूया. मला चहा ना आवडता नाही. ओके. मला कॉफी आवडत नाही. मला चहा खूप आवडतो. मला चहा आवडत नाही. बघा, अर्थ पण नाही बदलला पाहिजे. तर या ठिकाणी पहिलंच वाक्य बघा, मला चहा ना आवडता नाही. ना आवडता नाही याचाच अर्थ काय? आवडतो असा होतो. त्यामुळे या ठिकाणी अर्थ बदलत नाही आणि हे नकारार्थी वाक्य सुद्धा झालं. म्हणून पर्याय क्रमांक ए मला चहा ना आवडता नाही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचं वाक्य 6वं वाक्य. तो इतका अशक्त आहे की त्याला चालताही येत नाही. हे कोणत्या प्रकारचं मिश्र वाक्य आहे? आता जर बघितलं आपण तर या ठिकाणी गौणत्व सूचक अव्यय पहिल्या विधानाचा खुलासा हा स्वरूप किंवा स्पष्ट करते. तर या ठिकाणी खुलासा करण्यात आलेला आहे, म्हणून हे स्वरूप बोधक मिश्र वाक्य आहे. तसे तर सर्वच मिश्र वाक्य आहेत, परंतु आपल्याला त्या मिश्र वाक्याचा उपप्रकार ओळखायचा आहे. तर हे स्वरूप बोधक मिश्र वाक्य आहे. त्यांनी या ठिकाणी काय दाखवलेलं आहे? तर पहिलं जे विधान आहे, पहिल्या विधानाचा खुलासा या ठिकाणी किंवा स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी स्वरूपबोधक मिश्र वाक्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा 7वा प्रकार बघा. 7वा प्रश्न बघूया. मुलगा अभ्यास करतो क्रियापदाच्या रूपावरून प्रकार ओळखा. आता करतो है की नाही, विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी आणि स्वार्थी. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, जेव्हा क्रियापदाच्या केवळ काळाचा, म्हणजे जर क्रियापद आलं त्या क्रियापदून फक्त आपल्याला काळाचाच बोध होत असेल, या ठिकाणी वर्तमान काळाचा बोध होतो, तेव्हा ते स्वार्थी वाक्य असतं. म्हणजे स्वार्थी वाक्य कशाने ओळखायचं? जर त्या वाक्यात फक्त आणि फक्त काळाचाच बोध होत असेल क्रियापदावरून, तर ते त्या ठिकाणी काय असतं? स्वार्थी वाक्य असतं. त्यामध्ये जर तर वगैरे गोष्टी नसतात किंवा त्या अट नसते, संकेत नसतो, म्हणून या ठिकाणी स्वार्थी
जे उदाहरण आहे किंवा पर्याय क्रमांक डी जो आहे तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 8वा प्रकार बघा. 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य आहे? तर आता न्यूनत्वबोधक वाक्य कसं ओळखायचं, की ज्या वाक्यामध्ये काहीतरी कमतरता किंवा विरोधाभास दर्शवलेला असतो. मग आता बघा, पाऊस पडला आणि गारवा आला, हे होणार नाही. 2 नंबरचं बघा, मात्र त्याने खूप प्रयत्न केले पण तो यशस्वी झाला नाही. म्हणजे या ठिकाणी त्याने जरी प्रयत्न केला पण त्याला यश आलं का नाही, म्हणजे या ठिकाणी न्यूनत्वबोधक म्हणजे कमतरता राहिली. मग अशा वाक्याला न्यूनत्वबोधक वाक्य म्हणायचं असतं. म्हणून पर्याय क्रमांक बी, त्याने खूप प्रयत्न केले पण तो यशस्वी झाला नाही, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न बघा, अरे रे फार वाईट झाले, या वाक्याच्या अर्थावरून प्रकार ओळखा. तर आता हे आपण पटकन ओळखू शकतो, हे उद्गारार्थी वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी, उद्गारार्थी वाक्य, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघा, चांगला अभ्यास केला असता तर तो उत्तीर्ण झाला असता, हे वाक्य कोणत्या उपप्रकारात मोडते? आता या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, तर असता आहे की नाही, म्हणजे एक अट दाखवलेली. चांगला अभ्यास केला असता तर, म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी चांगला अभ्यास करणं ही काय आहे, अट आहे. किंवा त्या ठिकाणी त्याचा उत्तीर्ण होणे हा परिणाम सुद्धा दिसतो. तर या ठिकाणी संकेत आणि अट सगळ्यात महत्त्वाचे आहे. तर संकेत आणि अट जर असेल त्यामध्ये तर ते संकेतार्थी वाक्य असतं. म्हणून पर्याय क्रमांक बी, संकेतार्थी, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा, आज्ञा पाळावी या विद्यार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कसे होईल? आता आज्ञा पाळावी काय, करावी, पाळावी, जावे, हे जे असतात याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. मग आता याचं आपल्याला काय बनवायचं आहे, आज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे. आदेश किंवा विनंती किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, द्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जर बघितलं तर आज्ञा पाळा या ठिकाणी काय क्रियापद काय करते, आज्ञा देतंय किंवा आदेश देतंय त्या ठिकाणी. म्हणजे आदेश किंवा आज्ञा जर त्यामध्ये असेल तर ते वाक्य काय असतं, आज्ञार्थी वाक्य असतं. म्हणून पर्याय क्रमांक सी, आज्ञा पाळा, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 12वा, तो घरी आला आणि त्याने कामाला सुरुवात केली, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, तो घरी आला आणि त्याने कामाला सुरुवात केली. आता तो घरी आला या ठिकाणी हे स्वतंत्र वाक्य आहे आणि त्याने कामाला सुरुवात केली हे स्वतंत्र वाक्य आहे. तर या ठिकाणी आणि या समुच्चय बोधक अव्ययानं प्रधानत्व सूचकाचं या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून हे संयुक्त वाक्य आहे. पर्याय क्रमांक ए. पुढचं वाक्य बघूया आपण. 13वा प्रश्न बघा, खालीलपैकी उद्देशबोधक मिश्र वाक्य कोणते? आता उद्देश असला पाहिजे, त्याच्या उद्देशाचा बोध झाला पाहिजे. बघा, आकाशात ढग आले की मोर नाचतो. आता हे होणार नाही, हे की नाही, या ठिकाणी उद्देश नाही आहे. पण चांगले गुण मिळावेत म्हणून त्याने खूप मेहनत घेतली. बघा या ठिकाणी उद्देश आहे. काय उद्देश होता त्याचा, मेहनत घेण्यामागचा उद्देश काय होता, की चांगले गुण मिळावे, हा त्याचा उद्देश होता. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, चांगले गुण मिळावेत म्हणून त्याने खूप मेहनत घेतली, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा, दिलेल्या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करा. आता उद्गारार्थी वाक्य आपल्याला बनवायचं आहे. आज खूप उकाड आहे, हे काय आहे, विधानार्थी वाक्य आहे, साधं वाक्य आहे. आज खूप उकाड आहे, याचं आपल्याला काय बनवायचं आहे, उद्गारार्थी वाक्य बनवायचं आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं आहे. शाबाश, उकाड आहे. आता हे जरी या ठिकाणी शाबाश हा शब्द दिसतोय परंतु हे या ठिकाणी आपलं हे उत्तर होणार नाही, कारण हे चुकीचं आहे. चला, किती उकाड आहे आज? बघा या ठिकाणी किती उकाड आहे आज, शेवट या ठिकाणी काय आलेलं आहे, उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे आणि तीव्रता दर्शवण्यासाठी किती आणि उद्गारवाचक चिन्हाचा सुद्धा वापर केलेला आहे. दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी, किती उकाडा आहे आज, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 15वा प्रश्न बघा, विद्यार्थी शाळेत गेले या वाक्याचं विद्यार्थी रूप ओळखा. आता विद्यार्थी रूप आपल्याला ओळखायचं आहे. 4 वाक्य दिलेले आहेत. मग आता विद्यार्थी आहे की शाळेत, विद्यार्थी शाळेत गेले हे ठिकाणी काय आहे, विधानार्थी वाक्य आहे. तर याचं आपल्याला काय करायचं, विद्यार्थी रूप ओळखायचं आहे. विद्यार्थी शाळेत जातील, विद्यार्थ्यांनो शाळेत जा. तर विद्यार्थ्यांनी शाळेत जा हे झालं आज्ञार्थी वाक्य आहे की नाही. आता विद्यार्थ्यांनी शाळेत जावे, बघा या ठिकाणी काय आहे, वे प्रत्यय लागून कर्तव्य किंवा विधी सूचित केला गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे या वरील वाक्याचं विद्यार्थी रूप आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, विद्यार्थ्यांनी शाळेत जावे, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 16वा, ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्यास आपण काय म्हणतो? आपण शिकलोय हे की नाही, त्याला केवल वाक्य असं म्हणतात. कारण केवल वाक्याचं एक लक्षण आहे, त्यामध्ये फक्त एकच विधेय असतं आणि एकच उद्देश असतो. म्हणजेच काय, एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असतं. म्हणून पर्याय क्रमांक ए, केवल वाक्य, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा, तुला काय हवे आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.
आता या ठिकाणी सरळ सरळ काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे की नाही, तुला काय हवे आहे, म्हणून या ठिकाणी प्रश्नार्थी प्रकार पर्याय क्रमांक ए प्रश्नार्थी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. 18वा प्रश्न बघा, लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत हे कोणत्या प्रकारचं संयुक्त वाक्य आहे. आता लोक आपली स्तुती करोत किंवा संयुक्त अथवा किंवा किंवा ह्या ठिकाणी संयुक्त वाक्य जोडले, पण किंवा किंवा जेव्हा असतो तेव्हा ते वैकल्पिक किंवा विकल्प असतो, म्हणून पर्याय क्रमांक बी विकल्पबोधक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 19वा प्रश्न बघा, स्वार्थी वाक्यात क्रियापदावरून कशाचा बोध होतो. कर्तव्याचा, आज्ञेचा किंवा केवळ काळाचा. मगाशी आपण बघितलं केवळ काळाचाच त्या ठिकाणी काय होतो, बोध होतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आज्ञा नसते, विनंती नसते, कर्तव्य नसतं आणि अट सुद्धा नसते, फक्त काळाचा बोध होतो. कशावरून, क्रियापदावरून, म्हणून त्याला पर्याय क्रमांक सी केवळ काळाचा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 20वा प्रश्न बघा, तो घरी गेला आणि झोपी गेला या वाक्याचं आपल्याला केवळ वाक्य बनवायचं. आता केवळ वाक्य बनवायचं म्हणजे त्याच्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असलं पाहिजे. चला, तो घरी गेला म्हणून झोपी गेला नाही, या ठिकाणी परिणाम होईल. तो घरी गेला व झोपला, तर या ठिकाणी बघा दोन क्रिया वेगळ्या आल्या, दोन याच्यामध्ये विधेय आले. त्याच्यानंतर तो घरी गेल्यावर झोपी गेला, बघा या ठिकाणी झोपी गेला हे फक्त एकच या ठिकाणी काय आहे, विधेय आहे, आणि तो हे एकच या ठिकाणी काय आहे, उद्देश आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी तो घरी गेल्यावर झोपी गेला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल किंवा आहे. 21वा प्रश्न बघा, खालीलपैकी परिणामबोधक संयुक्त वाक्य ओळखा. आता परिणाम बघायचा आहे की नाही. आता एक वाक्य त्याच्यामध्ये काय असतं, असं असतं की त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झालेला असतो. बघा आपण वाचूया, तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे. चूक हे होणार नाही. आता गाडी सुटली होती म्हणून मी वेळेवर पोहोचू शकलो नाही. बघा पहिल्या वाक्यातील घटनेचा म्हणजे गाडी सुटण्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झाला, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही. तर या ठिकाणी परिणाम पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झाला, म्हणून पर्याय क्रमांक बी गाडी सुटली होती म्हणून मी वेळेवर पोहोचू शकलो नाही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा, जी चकाकते ती वीज असावी. बघा आता असावी आलेले बघा, असावीवरून काय कळतं, हे विद्यार्थी वाक्य आपल्याला कळत आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए विद्यार्थी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला, मी जेवण केले आणि तो आला या वाक्याचं मिश्र वाक्य करा. बघा मी जेवण केले आणि तो आला या मिश्र वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे. आता या वाक्याचं काय करायचं आपल्याला, मिश्र वाक्य आहे, कारण हे संयुक्त वाक्य आहे आणि या समुच्चयबोधक काव्यानं त्याला जोडलेलं आहे. तर याचं मिश्र वाक्य करताना एक प्रधान आणि एक गौण वाक्य असलं पाहिजे. बघूया आपण, मी जेवण केले की तो आला नाही, माझे जेवण झाल्यावर तो आला हे झालं केवळ वाक्य, मी जेवण केले म्हणून तो आला हे झालं परिणाम. मग या ठिकाणी आपल्याला जेव्हा माझे जेवण झाले तेव्हा तो आला. बघा जेव्हा आणि तेव्हा या कालवाचक उभयान्वी अव्ययाने जोडल्यामुळे हे मिश्र वाक्य झालेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढचं वाक्य बघा, 24वा प्रश्न, आईला थोडे बरे वाटले म्हणून कामावर गेली. आता या ठिकाणी काय झालं, तर म्हणून हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे. आता पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झाला, तिला बरं वाटलं म्हणून ती कामावर गेली, म्हणजे या ठिकाणी परिणाम तर झालेला आहे, परिणामबोधक असून दोन प्रधान वाक्याला ते जोडायचं काम करते, है की नाही. आईला बरे वाटले आणि कामावर गेली, म्हणजे या ठिकाणी दोन वाक्य आहेत, हे दोन संयुक्त म्हणजे हा संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. तर या ठिकाणी म्हणून या जरी परिणामबोधक असलं तरी देखील ते प्रधान सूचक आहे, कारण याच्यामध्ये एक गौण वाक्य आणि एक मिश्र वाक्य नाही. त्यामुळं या ठिकाणी म्हणून हे परिणामबोधक असून दोन प्रधान वाक्यांना ते जोडायचं काम करतं, म्हणून ते प्रधानत्व सूचक हा प्रकार आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए प्रधानत्व सूचक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 25वा प्रश्न बघा, खालीलपैकी नकारार्थी वाक्य ओळखा. बघा 4 वाक्ये, काय सुंदर फुले आहेत ही, नकार आहे की यामध्ये नाही. कोणीही खोटे बोलू नये. बघा यामध्ये मात्र नकार आहे, बोलू नये. खालच्या 2 वाक्यामध्ये कुठंच नकार नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी कोणीही खोटे बोलू नये हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा, त्याने खूप अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. असता नसता हे सगळं संकेत आहेत, पण कोणत्या प्रकारचे संकेत आहेत बघूया आपण. केवळ विधान आहे का, नाही. तर अभूतकाळदर्शक
बघा अभूतकाळदर्शक आहेत, कारण भूतकाळातील एखादी गोष्ट वेगळी असती तर परिणाम वेगळा झाला असता. जर त्यामध्ये अर्थ असेल तर ते अभूतकाळदर्शक वाक्य असतं. म्हणून पर्याय क्रमांक बी अभूतकाळदर्शक हे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. चला 27वा प्रश्न बघा. मला संकटाची भीती वाटत नाही या विधानाचे प्रश्नार्थी रूप तयार करा होकारार्थी अर्थासह. चला, मला संकटाची भीती वाटते का? तर या ठिकाणी येस किंवा नो उत्तर येऊ शकतं. म्हणजे हे उत्तर चालेल का? नाही. मला संकटाची भीती का वाटेल? बघा, मला संकटाची भीती का वाटेल हे प्रश्नचिन्ह असून याच्यात गर्भित अर्थ वाटत नाही असा होतो. म्हणजे याचा जर अर्थ जर आपण काढला, मला संकटाची भीती का वाटेल म्हणजेच काय? मला संकटाची भीती वाटत नाही. मग हेच या ठिकाणी आपलं योग्य पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. चला 28वा प्रश्न बघा. ज्या वाक्यात गौणत्वसूचक उभयनामी अव्ययाचा वापर होतो त्यास काय म्हणतात? तर लक्षात ठेवायचं, गौणत्वसूचक म्हणजे एक प्रधान आणि एक त्याच्यामध्ये गौण वाक्य असतं आणि त्या ठिकाणी त्याला एखाद्या उभयाने अव्ययाने जोडलेलं असतं. म्हणून अशा वाक्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक डी मिश्र वाक्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, गौणत्वसूचक जे अव्यय असतात ते म्हणून, की, कारण, जर, तर असे वापरलेले असतात. हे पण लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जाऊया. 29वा प्रश्न. खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा. परमेश्वर सर्वांचे भले करो, मुले खेळत आहेत, त्याला यश मिळावे, किती गर्दी आहे ही. म्हणजे आता बघा, पहिलं तर या ठिकाणी जर शेवटचं डी तर होणार नाही कारण ते उद्गारवार्थी आहे. त्यातनं पुढं जे आहे त्याला यश मिळावे. आता या ठिकाणी मिळावे ही इच्छा व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी आज्ञा दिलेली नाही. तर या ठिकाणी परमेश्वर सर्वांचे भले करो, या ठिकाणी मात्र आज्ञा पण दिलेली आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं करो यातून आशीर्वाद किंवा प्रार्थना व्यक्त होते आणि हा आज्ञार्थीचाच एक प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए परमेश्वर सर्वांचे भले करो हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. पाऊस पडला परंतु थंडावा आला नाही, वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस पडला पण थंडावा आला नाही. आता परंतु या उभयाने जोडलेला आहे. मग समुच्चयबोधक होईल का ते? तर या ठिकाणी समुच्चयबोधक संयुक्त वाक्य होणार नाही. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, जर तुम्ही बघितलं तर पाऊस पडला पण थंडावा आला नाही, म्हणजे या ठिकाणी कमतरता राहून गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जरी हे वाक्य संयुक्त वाक्य असलं पण या ठिकाणी न्यूनत्वबोधक आहे. कारण का, यामध्ये काहीतरी कमी राहिलेले आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आजचे 30 प्रश्न जे होते तर ते 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. नक्कीच वाक्याचे जे काही प्रकार उपप्रकार आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. पुन्हा भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.